तर मला म्हणजे एवढं तर काय माझ्यानं करणं होईल पॉसिबल वाटेना, म्हणजे भीती वाटायला लागली सुरुवातीला. बरोबर, पहिल्यांदाच होतं काय ते. करायचं मी नंतर विचार केला. क्लासचा काय फायदा झाला मग? क्लासचं तेवढंच केलं फक्त प्रीला? कालच रात्रीच बघत होतो माझा पेपर, माझ्या हा, answer हा, key. हा. तर मी पहिले 95 मार्कचा जो पेपर लिहिलाय, मला 95 आउट ऑफ 95 मार्क. क्या बात आहे, क्या बात आहे, व्हेरी गुड. तुम्हाला वाटलं की या 5.5 महिन्यांमध्ये मी 23 सब्जेक्ट करू शकतो का, किंवा एक स्ट्रॅटेजी काय फॉलो केली मेन्ससाठी? कोणता प्रॉब्लेम सोडवतोय, थेअरी लिहितोय, तर मी पेनने सारखं बरं, ट्राय बरं. करायचं की मला कसं लिहिता येईल. कसं लिहिता थेअरीच बरोबर काय आहे. वाचतोय तर मी लिहायचो तिथं की ह्या कारण लिहिता येणंच इम्पॉर्टंट आहे, पेन चालवणं पेन इम्पॉर्टंट चालवणं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. मला कळलं की अटेम्प्टला किंमत नाही, तुमच्या अॅक्युरसीला किंमत आहे. Accuracy ला म्हणून किंमत मी आहे. अॅक्युरसी कमी केली, म्हणजे अॅक्युरसी वाढवली, तर माझा अटेम्प्ट 140-50 व्हायला लागला. आपला 352 मार्कचा पेपर आहे, बरोबर. त्याला 180 आपण 180 अटेम्प्ट होणार बरोबर, आपला. बरोबर आहे. तेवढं तर 50% तरी इझी क्वेश्चन येतील का नाही? 100% येतील, 100% 100% येतील. रँक येण्यासाठी काय केलं पाहिजे मुलांनी? वेलकम टू IITians टॉपर टॉक्स. IITians अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्रामध्ये MPSC 2023 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार महाराष्ट्रामध्ये ज्यांचा 16वा रँक आला ते म्हणजे शुभम शिंदे आज आपल्याबरोबर आहेत. तर हा जो आपण काही पॉडकास्ट करतोय याचा तुम्हाला खरंच खूप फायदा होईल, लक्षात घ्या. प्रथम ऑफ ऑल शुभमबद्दल थोडंसं मी सांगतोय. शुभम 2021चा पासआउट आहे. मूळचा तो पंढरपूरचा आहे. 21 नंतरच मला वाटतं त्यांनी प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे. आणि 2023ची जी एक्झाम आहे डिस्क्रिप्टिव्हची MESची, त्याच्यामध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये महाराष्ट्रामध्ये 16वा रँक मिळवला आहे. आणि आत्ता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये AWE म्हणून पोस्ट त्याला मिळाली आहे. आता प्रथम ऑफ ऑल खरंच शुभम तुझं अभिनंदन. थँक्यू. मला वाटतं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. महाराष्ट्रात 16वा रँक आलेला आहे. पहिलं तर मला हे जाणून घ्यायचं आहे की तुझा प्रवास काय होता, कसं तू 2021 पासून काय केलं बाबा पासआउट झाल्यानंतर, काय जर्नी होती कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी? सर मी 2021 मध्ये पासआउट झालो. सुरुवातीला मी गेटची प्रिपरेशन करत होतो. बरं. नंतर 2021चा मी पास झालो आणि MPSCची ॲड आलेली होती 21ची. नंतर माझे स्वप्नील सर जे गाईड आहेत त्यांनी सांगितलं मला की तू MPSCचा अभ्यास कर, नंतर ASC वगैरे कर. तर मी MPSCचा प्रिपरेशन चालू केली. नंतर माझी 2022चे ऑब्जेक्टिव्ह, हा 21ची ऑब्जेक्टिव्ह, 21चे ऑब्जेक्टिव्ह, 21ची प्रिलिम्स पण माझी निघली नशिबाने लगेच. बरं, नंतर मी मेन्स दिली, मेन्स पण क्वालिफाय झालो. इंटरव्ह्यू मधून माझं 4-5 मार्क्स मध्ये सिलेक्शन राहिलं. बरं. नंतर 2022 साठी 2021ची जी मेन्स होती, 2022ची जी प्रिलिम्स होती ती सोबत होती. बरोबर, गॅप कमी होता त्याच्यामध्ये, त्यामुळे माझी 22ची प्रिलिम्स पण नाही झाली. तर काय करायचं, तर नंतर मग 23ची डिस्क्रिप्टिव्ह झाली. थोडं वाईट वाटलं की आता होईल ना होईल. एक ऑब्जेक्टिव्हचा मला म्हणजे अनुभव आलेला एक्सपिरियन्स आहे. हा, पण झाली तरी ठीक आहे. मी म्हणजे ऍक्सेप्ट केला आणि 23ची प्रिपरेशन स्टार्ट केली आणि 23 मध्ये सिलेक्शन झालं. मग ऑब्जेक्टिव्ह मधून डिस्क्रिप्टिव्ह मध्ये येताना थोडासा काही त्रास वाटला की बाबा शिफ्ट झालेलं चांगलं वाटलं का चुकीचं वाटत होतं काही असं? सुरुवातीला म्हणजे खूपच असं म्हणजे मुद्द्यावाने मुद्दाम ठरवून माझ्यावरच अन्याय केलाय किंवा माझ्यासाठी केला असं वाटायला लागलं की 21चे दिलेलं होतं, अनुभव होता, लगेच निघून जाईल थोड्या मार्कात. ऑब्जेक्टिव्ह कंटिन्यू केलं तर चांगलं केलं की आहे असं सगळं मटेरियल होतं, सगळं झालेलं होतं. बरोबर. मग नंतर मी जेव्हा 21चा म्हणजे 23चा प्रिपरेशन चालू केली, पण नंतर मला कळत गेले की डिस्क्रिप्टिव्ह खरंच खूप भारी होतं. का तर ऍक्च्युअल मध्ये मला इंजिनिअरिंग समजत गेलं ना काय. पहिलं ऑब्जेक्टिव्हला मी फक्त रटा मारत होतो, बरोबर. पण जेव्हा डिस्क्रिप्टिव्हचा मी अभ्यास चालू केला त्या टाइमला ऍक्च्युअल मध्ये मला समजत गेलं की इंजिनिअरिंग काय आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचं फील आलं, थोडं फील यायला चालू झालं की नेमकं काय आहे. म्हणून चांगलं झालं असं वाटतंय मला. म्हणजे चांगलंच आहे. हो, 100%. तुके मारून सिलेक्शन होणे आता म्हणजे राहिलं नाही. ते तर आता राहिलं नाही. आता सगळीकडे एक्झाम पॅटर्न जसा आलाय, जसे पेपर सेट होत आहेत, मला वाटत नाही की रट्टा मारून सिलेक्शन होईल. ज्याचं नॉलेज चांगलं आहे त्याचं सिलेक्शन होणार. आता ही काही प्रोसेस आता चालू झाली खरं तर. 100%. मग कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी चालू केली. मला मुलांसाठी हा क्वेश्चन विचारायचा आहे. आपण स्टेप बाय स्टेप थोडंसं जाऊया की पहिल्यांदा 2023ला प्रीला स्टार्ट केलं, प्रीलिम एक्झाम. प्रिलिमसाठी काय स्ट्रॅटेजी केली किंवा काय अभ्यास केला किंवा काय अभ्यास करायला पाहिजे, किंवा आताही बाबा दिल्यानंतर पण कळत असेल की चुका काय झाल्या प्रीसाठी, त्या ओव्हरकम कशा करू, याबद्दल मला वाटतं की मुलांना आपल्याला थोडंसं गायडन्स करता येईल.
सर पहिल्यांदा तर मी स्वतः स्टार्ट करायचं ठरवलं. नंतर जीएसचा सिलेबस पहिल्यांदाच बघितलेला होता, पॉलिटीचे बुक बघितले, सगळं नवीन सिलेबस बघितले मी. तर मला म्हणजे एवढं तर काय माझ्यानं करणं होईल पॉसिबल वाटेना, म्हणजे भीती वाटायला लागली सुरुवातीला. पहिल्यांदाच काय करायचं मी नंतर विचार केला आणि नंतर ठरवलं की म्हणजे क्लासचं तर गायडन्स म्हणजे पाहिजे आपल्याला लागणारच. मग मी डोळे झाकून ठरवलं की एक आपण कोणता तर क्लास लाव आणि पूर्ण फॉलो करू त्यांना. मग मी काय केलं, थोडी माहिती काढली तर सगळे सर जे बघितले मी बेस्ट होते जिओग्राफीमध्ये, नयन राठोड सर म्हणा किंवा पॉलिटीमध्ये वगैरे, तर ते सगळे IITs अकॅडमीकडे होते. तर मी तेच मग डायरेक्टली IITs अकॅडमीला क्लास लावला, जे सांगतील तेच अप्रोच ठेवला आणि डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवून अभ्यास करत गेलो. मग क्लास तेवढंच केलं फक्त प्रीला? हो, मी जेवढं क्लासचं होतं तेवढं केलं. मी ठरवलेलं की जेवढं करतो त्यातलं काही चुकलं नाही पाहिजे, एक्स्ट्रा जास्त करत बसण्यापेक्षा. किती होता स्कोअर प्रीला? माझं 76 मार्क्स होते. 76 मार्क्स होते. तेव्हा जागा वाढून 50 जागा वाढून 50 कट ऑफ लागला. पण जागा वाढायला तरी पण निघाली असते कारण इनिशियलीच होता, पहिल्यांदाच होता. सुरुवातीला माहिती नसल्यामुळे तो जास्त होता, म्हणजे बऱ्यापैकी पोरांना त्यापेक्षा जास्त नव्हते मार्क. आता काय वाटते प्रीला कट ऑफ दिवसेंदिवस आपण बघतोय, 2024चा कट ऑफ 98 आलाय, 2025चा सगळ्यांना वाटते की थोडं जास्त येईल. काय थोडंसं वाटतंय अभ्यासाची स्ट्रॅटेजी थोडीशी अजून बदलावी लागेल का प्रीला? म्हणजे थोडक्यात मला विचारायचं की प्रीला जितकं इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे तितकं मुलं देत नाहीत आजकाल, आणि मेन्सला देतात. तर काय वाटतंय त्याच्याबद्दल? 100% प्रीला सर्वांनी दिला पाहिजे. का तर असे माझे काय मित्रच आहेत जे सिलेक्शन झालं ना, जे की खूप टॅलेंटेड होते, पण प्रीला सिलेक्शन झालं आणि असे काय आहेत जे की मिडियम होते, पण त्यांनी प्री काढले आणि कॉम्पिटिशन कमी झालं, ते निघून गेले. बरोबर. जेवढे मेन्स महत्वाचे, इव्हन त्यापेक्षा जास्त आता प्रिलिम्स महत्वाचे आहे. आता प्रिलिम्सला जेवढा जास्त तुमचा स्कोर येईल तेवढं तुमच्याकडे कॉन्फिडन्स असणार आहे की माझी तर निघते, मी का 2 लोकांचा विचार करत बसू किती कट ऑफ लागेल काय. आता असे पोर आहेत ज्यांचं 100, 110, 120 स्कोर आहे, त्यांना काय करायचं? जागा वाढतील ना वाढतील त्यांचा काय, त्यांना काही ते आता 2-3 महिने दुसऱ्यांच्या पुढेच आहेत, तेवढ्यामध्ये ते कव्हर करतील. सो प्रिलिम्स सगळ्यात महत्वाचं आहे. प्रिलिम्स निघली तरच पुढचं आहे. आणि अजून एक असा आता ट्रेंड मुलं सेट करतायत की प्रीच्या पण अगोदर आपल्याला मेन्सचा काही सिलेबस कम्प्लीट करायला पाहिजे, तर मला वाटतं तिथे बेनिफिट होईल. काय वाटतं? 100% बेनिफिट होणार. जर तुमचं इंजिनिअरिंग जर चांगलं असेल आधी, तर त्याचा म्हणजे त्याचा फायदा तर होईल. का तर परत 4-5 महिन्यामध्ये 5-6 महिन्यामध्ये सगळा सिलेबस कम्प्लीट होत नाही. पण डिस्क्रिप्टिव्हचा अवघड आहे, म्हणजे स्ट्रक्चर तर तुम्हाला चांगलं येत असलं पाहिजे बऱ्यापैकी, थोडीफार माहिती तर पाहिजे. का तर आता तुम्हालाच माहिती आहे की एसए टॉस असले सब्जेक्ट 4-5 जातात. बरोबर आहे. मग आता प्री संपली आपली, प्री कळालं की माझं सिलेक्शन होतंय, मग मेन्स स्टार्ट केलं. मेन्सला काय वाटलं की पहिला तर सिलेबस बघून आपल्याकडे 23 सब्जेक्ट्स आहेत, असं वाटतंय की पहिला तर असं तुम्हाला वाटलं की या 5.5 महिन्यांमध्ये मी 23 सब्जेक्ट करू शकतो का, किंवा एक स्ट्रॅटेजी काय फॉलो केली मेन्ससाठी? मी पहिल्यांदा माझं टाइम टेबल बनवलेलं. टाइम टेबल मध्ये मी 2 महिने लास्ट जे ठेवलेले टेस्ट सिरीज साठी आणि रिव्हिजन साठी, बरोबर, ते 2 महिने सोडून मला किती पण एक्स्ट्रीम ताणला गेलो मी तरी चालेल, पण ते 2 महिने राखूनच मला सिलेबस संपवायचा किंवा जेवढा होईल तोपर्यंत तेवढाच करायचं हे मी ठरवलेलं होतं. मग मी पहिलं त्या शेड्यूलनुसार 4 महिन्यात मी सिलेबस बऱ्यापैकी कव्हर केला. जे स्ट्रक्चरचे क्वेश्चन होते ते मी समजून अंडरस्टँडिंग करून खूप चांगल्या प्रकारे कव्हर केले. आणि थेरी येणार आहे त्या टाइमला तर आम्हाला माहितीच नव्हतं, सरप्राइझिंग होतं. त्यामुळे आम्ही प्रॉब्लेम्स वगैरे पेपर 2 पण खूप चांगला केलेला होता. आणि 1 महिने जेव्हा 2 महिने राहिले त्या टाइमला मी काय केलं, टेस्ट वगैरे तर रेग्युलर देत होतो मी IITs अकॅडमीमध्ये. आणि नंतर मी काय केलं की म्हणजे तिथून टेस्ट चालू झाल्या माझ्या, तेव्हा मला समजलं की थोडा स्कोर कमीच येतोय, पेपर 1 मध्ये चुका होते. मग मी काय केलं, पेपर 1चं परत एकदा माझ्याकडे 2 महिने असल्यामुळे टाइम होता, तर परत एकदा मी सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू केले, स्वतः सॉल्व्ह केले. आन्सर बघायचो, म्हणजे क्रॉस चेक करायचे येते का, काय क्वेश्चन कॅल्सीवर करायचो, काय क्वेश्चन हँड रिटन मध्ये करायचो. त्यामध्ये मला एक कॉन्फिडन्स येत गेला की म्हणजे येते, आणि त्याचाच फायदा मला झाला. 145 स्कोर माझा पेपर 1ला किती 145 मार्क्स आहेत. व्हेरी गुड. काय अॅक्युरेसी येण्याचं कारण काय वाटतंय? मी एवढी अॅक्युरेसी किती अटेम्प्ट केला होता? मी 165च्या आसपास. 165 पैकी 145 म्हणजे ही काय रहस्य, काय अॅक्युरेसी मेंटेन करण्याचं एवढं? कालच रात्रीच बघत होतो माझा पेपर, माझ्या आन्सर. तर मी पहिले 95 मार्कचा जो पेपर लिहिलाय, मला 95 आउट ऑफ 95 मार्क. क्या बात आहे. व्हेरी गुड. पहिला क्वेश्चन लिहिलता 40 पैकी 40 आले. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये मी 2च क्वेश्चन लिहिले 25 मार्क. ओके, 25 मार्क म्हणजे डिसिजन पॉवर माझी चांगली होती तिथं की 40 मार्कांपैकी 15 मार्कचा क्वेश्चन खूप कॉम्प्लिकेटेड होता, ट्रचचा क्वेश्चन होता. येस. तर मी
185च पेपर लिहिणार आहे त्या टाइमला डिसिजन घेतलेला की हे घेणारच नाही. म्हणजे हे पोरं म्हणजे क्वेश्चन सिलेक्शन खूप मॅटर करतं परीक्षेला. मी डायरेक्ट 25 मार्कचा तो क्वेश्चन घेतला, 25 पैकी 25 मिळाले त्या क्वेश्चन मध्ये मिळाले मला. नंतर मी डायरेक्ट 8वा क्वेश्चन घेतलेला होता, तर त्याला पण मला 40 पैकी 38 मिळाले. दोन काय 10 पैकी 8 मार्क दिलेत मला, सो तिथे गेले. मग ह्याचा इम्पॅक्ट असं झाला की मला थेरीला पण पुढे थोडा फायदा होत गेला. मग हे एवढ्या अॅक्युरेसीचं काय रहस्य आहे मुलांना? मला वाटतं की 2025ला जे मुलं आता प्लॅनिंग करतायत, ठीक आहे, त्यांच्यासाठी काही सजेशन की कशी अॅक्युरेसी मेंटेन करायची? हे सर सर्वात पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काय करतो, सुरुवातीला प्रॅक्टिसमध्ये खूप वेगवेगळे प्रॉब्लेम सोडवायला जातो, ह्या बुक मधले दुसऱ्या बुक मधले रेफरन्स बुक वापरतो, पण जेव्हा आपण रिव्हिजन करतो त्या टायमाला ते आपल्यापाशी काहीच नसतं. करेक्ट. मग हे मला कुठेतरी चुकीचा अप्रोच वाटतो. जर तुम्ही कुठलं बुक वापरताय त्यातलं काय प्रॉब्लेम सोडवताय तर त्याचं काही ना काही तुमच्या नोटबुक मध्ये असलं पाहिजे. बरोबर. का तर ते जेव्हा तुम्ही एक सब्जेक्ट स्ट्रक्चरचा सब्जेक्ट करताय त्या टाइमला तुम्हाला तो खूप बाहेर जमतो. किती पण कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल देऊ द्या, तुम्हाला तो सिम्पल मध्ये येतोय. पण एक्झामला अशी सिच्युएशन येते की तुम्हाला साधा स्ट्रेचचा फॉर्म्युला म्हणलं तर 4/2 का 4/8 एवढं कन्फ्युजन होत जाते. त्यासाठी जे तुम्ही वाचताय ते तुमच्या पण शॉर्ट मध्ये असू द्या, मोठा असू द्या, कसं रिवाइज केलं पाहिजे पहिला, आणि तेच क्वेश्चन परत तेवढेच नंतर रिवाइज केलं पाहिजे. तुम्ही अभ्यास करताना किती करू शकताय, पण 23 सब्जेक्ट लास्टला आठवणे हे सगळ्यात मोठं अभ्यास गोष्ट आहे. जेवढे मेन्स देणार आहेत 5000 पोरं त्या सर्वांनी केलेलं आहे. तुम्ही वेगळं कधी होणार आहे? करेक्ट. ज्या टाइमला तुम्ही ते सगळं रिवाइज करू शकणार आहे आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे की मला सगळं आठवतंय. बरोबर आहे. माझ्यात एवढा कॉन्फिडन्स होता सर, मी लास्ट 15-20 दिवस पूर्ण पेपर वनचं काहीच वाचलं नव्हतं, काही म्हणजे काही नाही. मी फॉर्म्युलेचा इतका सराव केलेला होता, म्हणजे मी हात फिरवून फॉर्म्युला लिहून सराव करायचा, खूप लिहून जरी येत असला तरी सराव, तरी लिहून करायचा. समोर चिठ्ठ्या चिटकवा किंवा काय चिटकवायचे चिटकवा, पण फॉर्म्युला एवढं तुमचे टिप ऑफ द टंग पाहिजेत की तुम्ही कसा जरी कधी जरी तुम्हाला फॉर्म्युला विचारला, तुम्ही आता जरी मला कोणता फॉर्म्युला विचारला तर मी इनडायरेक्टली लिहून टाकेल, जरी आठवत नसेल. एवढा मी रोज म्हणजे फॉर्म्युलाला 20-25 मिनिटं द्यायचो. स्ट्रक्चर कसं आहे, फॉर्म्युला ओरिएंटेड आहे. फॉर्म्युला जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही 50% तर क्वेश्चन सोडवलेला असतात. सगळेजण ऐका बरं का काय सांगतोय तो. म्हणजे विचार करा, ॲक्युरेसी पहिल्या 95 मार्काचा पेपर सोडवला, 95 येत आहेत मार्क्स, त्याचं हे रहस्य आहे, लक्षात ठेवा. एवढं कष्ट करावं लागेल तेव्हा मार्क्स मिळतील तुम्हाला, हे लक्षात घ्या. असंच नुसतं वाचून फॉर्म्युला वाचून तर कधीच पाठ होत नाही. खरं तर मुलांचं हे असतं की फॉर्म्युले वाचले म्हणजे लक्षात ठेवायचं नाही, होणार तर. जनरली मुलांचं काय असतं की आता वाचलं तर विसरून जाणार आहे, एक्झामला वापर. म्हणजे मी खूप जणांना बघितले, माझे मित्र बघितले, सगळ्यांचं एकच असते की आता नको वाचायला, आता पाठ केलं तर विसरून जाणार, आपण एक्झामलाच वाचू. पण एक्झामला एक दिवस आधी वाचलं की किंवा सकाळ लगेच आठवेल असं वाटतंय त्यांना. पण तिथं जर कन्फ्युजन झालं की काय उपयोग नाही. तुमची श्युरिटी कसे तुमच्या हाताने तो डायरेक्टली लिहायला प्रॅक्टिस करायला पाहिजे भरपूर आधीपासून. म्हणजे असं नाही की मी स्ट्रक्चरचे फॉर्म्युले स्ट्रक्चरचा अभ्यास करताना नाही होणार, किंवा सॉंगचे डिफ्लेक्शनचे फॉर्म्युले आहेत ते मी पेपरच्या आदल्या दिवशी वाचून जाईल किंवा काहीतरी शॉर्ट टिक लावेन. काय नाही, तुम्ही ते म्हणजे समजलं तुम्हाला कॅन्टिलिव्हरचा फॉर्म्युला तुमच्या हाताने लिहिलाच पाहिजे, तरच त्याची व्हॅल्यू आहे त्याची. काय तर स्ट्रक्चरला एक चूक इज इक्वल टू 0 मार्क्स. तिथं काय थेरी तेच म्हणतो. एवढं ॲक्युरेसी एवढे मेंटेन करणं सोपं नाहीये खरं तर, खूप. आणि मार्क्स तुमचे शुअर जर मिळणार आहेत. मला सर मी पेपर दिलता तेव्हा पण मला माहित होतं, मी तुम्हाला पण बोललेलो मला, तुम्हीच म्हणलं मला 130 वर तू एवढा लिहिलाय म्हणलं, 160-65 लिहिलाय. सो पेपर कव्हर होणार आहे सगळ्यांनाच माहिती आहे. 200 पैकी 200 कव्हर होणार नाही. म्हणजे मी बऱ्यापैकी चांगला अभ्यास केला. मला ते पण अजून एक पुढं क्वेश्चन आहे की खरंच आत्ताचा ट्रेंड बघता किंवा हे सगळा अभ्यास करायची गरज आहे का? मी सगळ्या पॉडकास्टमध्ये का विचारतोय, कारण हे मुलांना कसं आहे, आपल्याला सिलेक्शन पाहिजे. यासाठी मला वाटतं की मुलांना जे पण इथे टॉपर्स येतील त्यांना मला वाटतं की तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल ते मुलांना थोडं शेअर करावं. खरंच सर आता मला कसं वाटतंय, आता आपल्याला क्वेश्चन पॅटर्न तर समजलाय, ते अनालाइज केल्यानंतर आपल्याला कळतंय की कोणता क्वेश्चन कुठे येतोय, काय किंवा तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला समजतंय आरसीसीच्या क्वेश्चनला एवढा टाइम लागतो. आता मी कसं सांगितलं, ट्रचचा क्वेश्चन मी सोडून दिला कारण मला येत नव्हता, असं तो येत होता मला माहित होता अर्धा तास जाणार आहे. आधी मी टेस्ट भरपूर दिलेल्या होत्या, त्यामुळे मला माहित होतं की आपल्याला टाइम पुरत नाही, 1-2 क्वेश्चन सुटणार आहेत, मग हाच का नको सुटायला, जर सुटणार आहे तो हा सुटेल, असं आधीच मी डिसिजन घेतलेला. तिथंच क्विक सिलेक्शन बघा, तो क्वेश्चनला अर्धा तास लागतो हे कळतंय, त्याच अर्ध्या तासामध्ये मला वाटतं 2 क्वेश्चन सुटले असतील. 100% सुटले माझे दुसरे 2 क्वेश्चन, आणि तिथं 25 मार्क मिळाले असतील. हाच तर गेम आहे. क्वेश्चन सिलेक्शन इज द गेम. सिलेक्शन सगळ्यात मोठा गेम आहे. बरोबर आहे. 2024चा पेपर बघितला?
हो 2024 काय वाटतंय 23 आणि 24 मध्ये थोडा 2023 पेक्षा 2024 ला थोडं कन्सेप्च्युअल पेपर आला होता, जसा गेटला वगैरे त्या टाइप मध्ये क्वेश्चन थोडा गेला होता. पेपर 2 सेमच राहिला. पेपर 2 काय विषय नाही, 1 थोडा अवघड होत चाललेला. हा 1 थोडा अवघड होत चाललाय. आणि पेपर 2 बदलेल असं वाटतंय? आता पेपर 2 बदलेल का नाही हा तर म्हणजे काय सांगता येत नाही. पण असं होऊ शकतं की बदलला तर असं म्हणजे प्रेडिक्शन आहे 100% नाही. तर एवढा बदलणार नाही की पूर्णपणे 50% प्रॉब्लेम 50% असं तर नाही होणार आहे. पण एक 1-2 प्रॉब्लेम ऍड होत जायला काय हरकत नाही. 1-2 ह्या वेळेने 2 आलते तर पुढच्या वेळेने 4 येतील एवढं होऊ शकते. पण असं वाटत नाही मला किंवा कमी प्रोबॅबिलिटी आहे की जास्त प्रॉब्लेम अचानकपणे येतील असं. म्हणजे रिस्क टेकिंग जी कॅपॅसिटी आहे ते सोडू पण शकतात. थेरीची प्रॅक्टिस कशी केली पाहिजे मुलांनी? सर आता त्याचं म्हणजे मला जास्त माहिती नाही. म्हणजे आम्ही जेव्हा केलं तेव्हा आम्ही पण प्रॉब्लेम करून गेलो. मला जे मी पेपर काही बघितले ह्याच्यावरून जे एक्सपिरियन्स आला त्यावरून तुमची डायग्राम पाहिजे, पहिली गोष्ट पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही युजेस, ऍडव्हान्टेजेस, लिमिटेशन्स अशा म्हणजे सब टॉपिक म्हणजे क्लिअर केलं पाहिजे. ते व्हॅल्यूज पाहिजे. तुम्ही म्हणजे फेकाफेकी केले तर ते मार्क देत नाही. की पॉईंट्स असले तुमचे तरी पण चांगले मार्क्स मिळतात. आणि ज्यांनी 4-4 लाईनचं मोठं लिहिलंय तरी मार्क्स दिले नाही. म्हणजे टू द पॉईंट आन्सर असलं तर थोडंसं मार्क्स मिळतील खरं. 100%. रेफरन्स बुक वापरायची गरज आहे किंवा वापरले काय? सर मी रेफरन्स बुक तर नाही वापरले सांगायचं तर. मी म्हणजे माझ्या सेल्फ नोट्स जे बनवलेले होते मी त्याच्यावरतीच पूर्ण भरोसा होता. सेटॉस साठी मी IITS अकॅडमीतलं जे आळसू सरांनी घेतलेलं होतं तेच सगळं केलं. म्हणजे त्यांनी रेफरन्स बुक मधले सोडवले असल्यामुळे मला गरज पडली नाही. किंवा काही टाइमला मी ASC चे जे PYQ सोडवलेले मेडिकलचे बुक होतं त्यामधून कव्हर केले. कोणते PYQ मुलांनी कव्हर केले पाहिजेत? सर आपल्या MPSC जे PYQ आहेत ना ते सफिशियंट आहे. भरपूर PYQ आहेत. 2012 पहिल्यापासून 23-24 झालेला आहे. आणि ह्यामधले जे आपल्याला वाटतं येत नाहीत क्वेश्चन किंवा अशा टाइप ते स्किप करू शकतो. आणि भरपूर चांगले क्वेश्चन्स आहेत. म्हणजे त्या क्वालिटी क्वेश्चन्स आहेत MPSC. त्याच्यावरूनच आम्ही कधी मला असं वाटतं की ESC पेक्षा MPSC चे क्वेश्चन टफ आहेत का? खूप टफ आहेत क्वेश्चन्स. बरोबर आहे ना, टफ वाटतंय थोडेसे क्वेश्चन्स आहेत असे. आता पण 2024 ला काही क्वेश्चन असे की जे इमॅजिन पण करता येत नाहीत आपल्याला, असे क्वेश्चन्स आहेत. जसा ILD वाला कंटिन्युअस बीम वाला ILDचा आला तो थोडासा. CPMचे तर काय थोडंसं आउट ऑफ सिलेबसच होते सगळे क्वेश्चन्स. दिवसाचं शेड्यूल मग काय होतं की किती तास दिवसातनं अभ्यास केला किंवा कसं? सर म्हणजे आयडियल तर असं काय दररोज होत होता अभ्यास. माझं पण असं नव्हतं. म्हणजे आठवड्यातून 2 दिवस मला पण डिमोटिवेशन यायचं की होतंय का नाही, काय होतंय, किंवा दररोज हाच अभ्यास किती करू. पण तरी पण मी 7-8 तास तर माझा डेली होत होता. आणि सर्वात इफेक्टिव्ह अभ्यास होत होता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी पेन चालवत राहायचो. मी कधी पण अभ्यास करताना कोणता प्रॉब्लेम सोडवतोय, थेरी लिहितोय तर मी पेनने सारखं ट्राय करायचो की मला कसं लिहिता येईल. थेरीचं काय वाचतोय तर मी लिहायचो तिथे. कारण लिहिता येणंच इम्पॉर्टंट आहे. पेन चालवणं खूप इम्पॉर्टंट आहे. का तर म्हणजे आता नाव घेत नाही, माझा एक मित्र होता IIT बॉम्बे मध्येच तो होता. आणि खूप हुशार म्हणजे ASC मेन्स दिलेला मुलगा होता तो. त्याने फक्त टेस्ट दिल्या नव्हत्या. तर सर त्याचं म्हणजे पेपर सिलेक्शन कळलं नाही त्याला, क्वेश्चन सिलेक्शन झाल्या, टाइम मॅनेजमेंट झालं नाही आणि त्याचा अवघा 92 स्कोअर आला पेपर 1ला. माझ्यापेक्षा टॅलेंट होता मी मान्य करतो. ओके तरी म्हणजे ते 3 तास पण आपण कसे अप्लाय करते पण महत्वाचं आहे. जे 5 महिने तुमच्या त्या 3 तासाची करेक्ट. आता सर म्हणजे SFD BMDचा एक सिंपल क्वेश्चन. तर आपण काय करतो, पहिल्यांदा क्वेश्चन घेऊन डाटा घेणार, खाली सॉल्व्ह करणार, नंतर डायग्राम. करेक्ट. तर मी काय करायचो, जिथं क्वेश्चन घेतला घेऊन डाटा त्याच्या खालीच लाईन मारून त्याच्या खालीच SFD ला BMD ला जागा सोडायचो, खाली सोडवायचो. त्याने काय व्हायचं की जो क्वेश्चन टाकायचा आहे तो खाली डायग्राम काढताना परत एकदा क्वेश्चन मधले डायग्राम काढायला लागला. मला वेळ वाचला तिथे, तेवढा वेळ वाचला. आणि ही वेळ जो आहे छोटे ट्रिक्स आहेत, त्यामुळे मला अप्लाय करायला पाहिजे. अॅक्युरेसी वाढत गेली माझी, किंवा टाइम मला तेवढा एक्स्ट्रा भेटला. म्हणजे एवढा अॅक्युरेसी राहिली म्हणजे मी टाइम दिला म्हणून राहिले. मी पण आता तुम्हीच माझे टेस्ट चेक केलेल्या होत्या. मला सुरुवातीला 160 मार्क्स अटेम्प्ट असला, 190 मार्क्स. हळूहळू मला कळलं की अटेम्प्टला किंमत नाही, तुमच्या अॅक्युरेसीला किंमत आहे. म्हणून मी अॅक्युरेसी कमी केली, म्हणजे अॅक्युरेसी वाढवली. तर माझा अटेम्प्ट 140-50 व्हायला लागला. मग नंतर मला अॅक्युरेसी पण वाढवायची होती आणि अटेम्प्ट पण वाढवायचा होता. तर त्यासाठी मग मला एक्स्ट्रा टाइम कुठनं काढा येईल की कॅल्सीचा यूज लेफ्ट हँडने करायचा. स्मार्ट वर्क करायला पाहिजे. मी काय केलं, कॅल्सी लेफ्ट हँडने
लिहित लिहित यूज करायचो. त्याने होय काय का? झालं की 2-4 मिनिट मला त्याची खरंच हे ऐकण्यासारखं आहे बघा काय हे छोट्या छोट्या गोष्टी बघा 1 मिनिट 2 मिनिट तुमचे वाचले म्हणजे तुमचे 1-2 मार्क वाढल्या गत आहे. हो, एक जर तुमचे ओव्हरऑल सगळं हे करून जर 4-5 मार्क म्हणजे मिनिट वाढले आणि एक क्वेश्चन म्हणजे 10 मार्क आहेत. 10 मार्क आहेत बरोबर. तेवढे 10 मार्क लोकांच्या पुढे म्हणजे तुम्ही डायरेक्ट रँक पोस्ट अपग्रेड होते, रँक होतो. सेम पोस्ट राहील तर सेवा ज्येष्ठतेमध्ये वर जाता तुम्ही. हो. म्हणजे अर्धा मार्क जरी वाढला तर तुम्ही लोकांपेक्षा खूप पुढे आहे. पुढे 100%. म्हणजे एका मार्कासाठी जगडायचं. आपण 400 मार्कचा विचार करायचा नाही. आहे त्या पेपरमध्ये कसा एक मार्क मी जास्त घेतोय त्या लास्ट क्षणापर्यंत पेपर काढून घेईपर्यंत मी पेपर 2 ला लास्टला क्वेश्चन नंबर टाकून 2 लाईनी लिहिलेल्या होत्या तरी मला त्याला 1 मार्क मिळाला. हो का? बर. तो जर 1 मार्क नसता माझी 16वा 20वा असता हसलो असतो. तेच माझ्या पुढे प्रमोशन साठी 4 पोरांचे झाले असते. बरोबर आहे. छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो मला वाटतं की हे अप्लाय करायला पाहिजे प्रत्येकाने खरं तर आणि शिकायला पाहिजे. आजकाल मी शिकवतानाही बघतो मुलं कॅल्क्युलेटरमध्ये 2 कुठं आहे 5 कुठं आहे म्हणजे एवढ्या छोट्या म्हणतो ना हे स्पीड कसं वाढणार हे? मग ते सराव केल्यानंतरच वाढेल. तुम्ही जेव्हा क्वेश्चन सोडवून नीट बघचाल की तुम्हाला 25 मिनिट लागते त्याच्याकडे मिळेल तेव्हा कळेल तुम्हाला 15 मिनिटात सॉल्व्ह करा. 200 मार्कचा पेपर आहे तुमचा 180 मिनिट आहेत. तुम्हाला काही पण करून 9 मिनिटात तर 10 मिनिटात 9 मिनिटात एक क्वेश्चन कव्हर करायचं म्हणलं तरी पण तुम्हाला 15 मार्कला 15 मिनिटं देऊ शकता. बरोबर आहे. मग 15 मार्कात सॉल्व्ह होत नाहीत क्वेश्चन. मग तुम्हाला काही ना काही स्मार्ट स्टडी तिथं करावं लागणार आहे किंवा काय अवॉइड करू शकतोय मी, कसं कमी करू शकतोय टाइम माझा. शॉर्ट नोट्स काढल्या होत्या सर पेपर म्हणला तर शॉर्ट नोट्सची मला गरजच वाटत नव्हती. म्हणजे जे आहे ती वही आहे माझ्यासाठी शॉर्ट नोट्स होत्या. मी चांगला अभ्यास केला त्यामुळे पानं पलटली तर मला किती वेळ रिव्हिजन केली होती असं वाटतंय की पेपरच्या आदल्या म्हणजे पेपरच्या सकाळच्या टाइमच्या आदल्यापर्यंत किती? सर माझे जे नोटबुक मधले प्रॉब्लेम आहेत 3 ते 4 वेळा तेच रिपीट सॉल्व्ह झाले असतील. ओके म्हणजे एक वहीच आपण डबल टेबल वेळा सॉल्व्ह केली आहे. म्हणजे जास्त व्हरायटी शोधत बसलो नाही, बुक्स शोधत बसलो. माझं एकच होतं ह्याच्यातला आला सर पेपर सोपा येतो. म्हणजे जेवढं शिकवलं होतं वर्गामध्ये तेच केलं, तेच रिपीट केलं. मी जास्त व्हरायटी किंवा वेगवेगळे बुक्स वाचून करेल का तर मला माहित होतं 21ला मला अनुभव होता की आदल्या दिवशी रिव्हिजन झालेलं नसते आपलं किंवा खूप लोड येतो. 23 सब्जेक्ट ऍट अ टाइम म्हणजे भयंकर गोष्ट त्रास होतो डोक्याला की कसं वाचून काय करू असं हालत होऊन जाते. म्हणजे एवढं लिमिटेड स्वतःला ठेवेल. आपला 352 मार्कचा पेपर आहे, त्याला 180 अटेम्प्ट होणार. तेवढं तर 50% तर इजी क्वेश्चन येतील का नाही? 100% येतील. मग मी तेच अप्रोच होता माझा की आलेलं माझं चुकलं नाही पाहिजे. मी जे लिहिलंय सर ते माझं चुकलं नाही पाहिजे. तेवढंच. आणि खरं पण माझं चुकलं नाही. हो ना. तो ॲक्युरेसी तर खूपच चांगली आली खरं तर. टेस्ट सिरीजचं काय महत्व आहे? टेस्ट सिरीज सगळ्यात महत्वाची आहे. बाकी काय अभ्यासापेक्षा पण टेस्ट सिरीज जास्त महत्वाची. हे मुलांना उलट वाटतं. काही मुलं तर टेस्टला घाबरतात. नाही ना, टेस्टला घाबरले म्हणजे सर जे चुका होणार आहेत का तुमच्या त्या अगोदर जे मी सांगतोय ते कशामुळे सांगतो मी टेस्ट दिल्या प्रॅक्टिस केली म्हणून मला एक गोष्ट कळत गेली. तुम्ही जर एक्झामला जाऊन जर बसला आणि तिथं जर चुका करून आल्या साधा क्वेश्चन नंबर टाकताना सुद्धा सुरुवातीला पोरांच्या 100% तिथेच घाबरतात मुलं. तिथेच घाबरतात मुलं. मग ते आधी जर झालं तर तुम्हाला एवढा टेन्शन येणार नाही किंवा तुम्हाला खात्री पटेल की आठवतं आपल्याला. आणि क्वेश्चन सिलेक्शन कळतं आपल्याला, किती मार्क्स आत्ता आपण अटेम्प्ट करू शकतो हे कळून जातं. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे पेपरमध्ये जे काय होणार आहे तुमचं ते आधीच कळून जातं तुम्हाला काय केलं नाही पाहिजे ते. मग ते टेस्ट भरपूर दिल्या पाहिजे, सर्वांनी दिल्या पाहिजेत. टेस्ट रिव्हिजन रोज किती असं काही टार्गेट होतं की रोज मी 10 क्वेश्चन प्रॅक्टिस करणार, 15 क्वेश्चन प्रॅक्टिस करणार असं काही टास्क होती का नाही? तसं टार्गेट नव्हतं माझं. पण मी जे सब्जेक्ट घेतलाय त्यामधले जेवढं मी अभ्यास करतोय ते लिहितच करायचा अभ्यास. ओके, लिहितच काय तर डिस्क्रिप्टिव्हला कोणाला जरी विचारलं तर सगळ्यात महत्वाचं रायटिंग चालायलाच पाहिजे. पेन चालला पाहिजे तुमचा. डोकं जरी बंद पडलं तरी पेन चालला पाहिजे. तुम्ही सांगितलेला सिंपल वर्ड. लास्ट 1.5 महिन्यामध्ये रिव्हिजन स्टार्ट केली. कधी स्टार्ट केली? लास्ट पेपरच्या आदल्या 2 महिने 1.5 महिने? पेपरच्या आधी 2 महिने मी सोडून दिलं होतं सगळं. जे काही नवीन काय करायचं सोडून दिलं. फिक्स ठरवलेलं की 2 महिने आधी मी काही सुद्धा करणार नाही. मे बी ज्याचं त्याचं काही जण एका महिन्यात. म्हणजे माझं जे रिटेन्शन होतं ते मला 15 दिवसानंतर वाचावंच लागत होतं. ओके. कॉन्फिडन्स माझा लूज व्हायचा की आठवेल की नाही. डेली काय असं शेड्यूल होतं की बाबा 20-20 मिनिटाचं रिव्हिजन करायचं, 30-30 मिनिटाचं नाही असं काही नाही. शेवटच्याच 2 महिन्यांमध्ये पूर्ण रिव्हिजन केली. मी रिव्हिजन केली 2. म्हणतो मी एक्स्ट्रा टाइम सोडलेला होता. जरी मला परत जरी वाचावं लागलं एखादं सब्जेक्ट तरी पण मला म्हणजे हे. आणि माझं हेच होतं की पेपर 1ला रिव्हिजन मिनिमम करायचं. म्हणजे रिव्हिजनला राहिले आपले बाकी पेपर 2चे 10-11 सब्जेक्ट. बरोबर आहे. मग मी काय केलं पेपर 1चा सगळ्या सिलेबस कम्प्लीट केला होता.
म्हणजे अभ्यास हो सर, मी वैयक्तिक तर मी केलेला होता, करा म्हणून सजेस्ट करत नाही, पण मी केलेला होता. मी का केलेला होता, का तर मला म्हणजे रँकला म्हणजे रँकसाठी करायचं होतं आणि माझा टाइम होता माझ्याकडे, म्हणजे त्यामुळे मी सगळा सिलेबस कव्हर केलेला होता. पण लिहायचं नाही लिहायचं त्या सिच्युएशनवर मी ठेवलेलं की मी आरसीसी आणि स्टील मी लिहीन ना लिहीन ते गोष्ट वेगळी. सगळेजण आजकाल आरसीसी आणि स्टीलला थोडस नाही, म्हणजे मी केलं, मी एक्झाम मध्ये पण सॉल्व्ह नाही केले क्वेश्चन, पण मी तो केलेला होता. वर्स्ट केस मध्ये जर एखादा वेगळा कोणता क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी असावं आपल्यापाशी. नवीन मुलांनी काय केलं पाहिजे मग स्मार्ट वर्क करायचं झालं तर? स्मार्ट वर्क जर करायचं झालं तर नवीन विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवलं पाहिजे की म्हणजे आता जी कंडिशन आपली काय आहे, आता कसं ज्याच्या त्याच्यानुसार काही जणांनी आताच तयारी चालू केली, त्यांना काहीच येत नाही आणि ते आरसीसी स्टील करतो म्हणले काय उपयोग नाही. उपयोग नाही. आणि एखादा मुलगा ज्यानं थोड्यात मार्क मध्ये रँक केले किंवा जे ऑलरेडी अभ्यास भरपूर केलेला झालेला आहे, ज्यांनी गेलेले आहेत पहिल्या मेन्स, आणि त्यांना माहित आहे की माझं सिलेक्शन तर होणार आहे, मला रँक काढायचे, तर रँक काढायचे तर दुसऱ्याच्या पुढे जायचं म्हणजे दुसऱ्यापेक्षा काहीतरी अभ्यास करावाच लागेल. 100% स्मार्ट वर्क केलं पाहिजे थोडंसं. असं अभ्यास करताना कधी असं वाटलं की बाबा नाही यार नको करायला, किंवा ऑब्जेक्टिव्ह करत होतो ते सोडवण्यात एखादी ऍड आली नवीन, असं काही डिमोटिवेट होत होतं किंवा असं माइंड डायव्हर्ट व्हायचं असं काही? हो सर, खूप वेळा होत होतं. पण तेच माझं म्हणजे आम्ही ग्रुपमध्ये होतो, तुम्हाला पण माहिती आहे. माझे जे मित्र होते, रोहित सर असतील, पाटील सर असतील, हे म्हणजे आधीच अधिकारी झाले होते. त्यांचं मोटिवेशन असायचं, जेव्हा काय वाटेल तेव्हा ते मला उचलून धरायचे की नाही केलं पाहिजे, होतंय तुझ्याने होत नाही, कोणाकडून होणार. रोहित सरचा तर डायलॉग होता, तू नाही होत तर कोणच होत नाही. मग त्यामुळे एवढी एनर्जेटिक लोक होती माझ्या आसपास की म्हणजे करत होतो, आणि आम्ही सर्वजणच झालो सगळे. तुमच्या ग्रुपच बऱ्यापैकी सिलेक्ट झाले आता. खूप छान, खूप छान. खरंच मुलांसाठी एखादा जर समजा मेसेज द्यायचा की बाबा 2025ला अशी स्ट्रॅटेजी वापरा तर तुमचं सिलेक्शन होईल किंवा रँक येईल, रँक येण्यासाठी काय केलं पाहिजे मुलांनी? सर, रँक येण्यासाठी तर तुम्ही ॲक्युरेसीमध्ये अटेम्प्ट सगळा झाला पाहिजे भरपूर, 180, हे सगळ्यात मोठं मंत्र आहे. टार्गेट मोठं ठेवलं पाहिजे. रँकसाठी पेपर 1 सगळ्यात महत्वाचा आहे, का तर पेपर 2 कोणच म्हणजे काय किती मार्क्स पडतील काय सांगता येत नाही. ते ह्या बारीन चेकिंगची स्ट्रॅटेजी त्यांची चेकिंग स्ट्रॅटेजी ते आपण गोष्टी त्या आता थोड्या वेगळ्या अनप्रेडिक्टेबल आहे, त्याचं बोलू नाही. तुमच्या हातात काय पेपर 1ला फायनल आन्सर आले की प्रत्येकाला सेम मार्क मिळणार, सेम 15 पैकी 15 भेटणार आहेत, आणि तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. तुमचे आन्सर बरोबर आले तुम्ही 150 मार्क पाडू शकता, तुम्ही ठरवून पाडू शकता तेवढे. बरोबर आहे, बरोबर. तसं पेपर 2ला तुम्ही सांगू शकत नाही मी 150 मार्क लिहिलंय, काय होईल 150 पडले तर 30 पण पडतील आणि 100 पण पडतील. आणि मग पेपर 1चं काय होतंय, पोरांना भीती वाटते किंवा चुकेल, हे होईल, आन्सर आपलं जे डिस्कशन झालं की आन्सर बरोबर कसं आलं पाहिजे. तर ते आता समजा एसए टॉसचं सांगतो मी, का तर ह्याच्यामध्ये जास्त चूक होतं. आरसीसी मध्ये एसए टॉस नाही म्हणलं तर 70-80 मार्काचा, आणि एक तर आउट ऑफ मिळतात किंवा लई मार्क जातात असा विषय. तर तिथं काय केलं पाहिजे, स्टडी अप्रोच काय पाहिजे. आता स्लोप डिफ्लेक्शन, मुवमेंट डिस्ट्रीब्युशन, ह्या दोन्ही मधला क्वेश्चन येणार आहे, 100% माहिती, बरोबर. मग पोरांनी निस्ती प्रॅक्टिस त्या क्वेश्चनची करण्यापेक्षा स्लोप डिफ्लेक्शनची मेथड आहे, ते फॉर्म्युला डिराईव्ह झालं, कुठून तर डिराईव्ह झालं, आपण डायरेक्ट ते का डिराईव्ह झाला, त्याची काय नेसेसिटी होती, मग ते का ते तसं आलाय, ते जर तुम्हाला कळलं की कशावरून डिराईव्ह केलाय, तर तुम्हाला तिथं काही जरी ट्विस्ट दिला तरी तो लक्षात येईल. बरोबर, प्लस मायनस करायचं आहे, मायनस स्लोप, निगेटिव्ह स्लोप आहे, पॉझिटिव्ह आहे, चूक काय होते तिथून स्टँडर्ड प्रोसिजर तर सगळ्यांना माहिती आहे. चुका कुठं होते, प्लस मायनस झालं, कुठे 6EI/3च्या जागेला 3/6EI झालं, हे का होतंय, हे कसं कळणार आहे तुम्हाला, किती मेथड काय. आता मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड आहे, पोरांना एवढं माहित असतं की मधला जेव्हा रिलीज करतो मेंबर त्या टाइमला साईडचे फिक्स करायचे, पण ते काय करायचे फिक्स कुणाला माहितीच नाही का करायचे. मग एखाद्या बारला पूर्ण कॅन्टिलीवर आलं की पोर कन्फ्युज होते, आता फिक्स काय करून काय सोडून देऊ कळत नाही. ते मेथड डिराईव्ह करतानाच त्यांनी सगळा पूर्ण बीम फिक्स कन्सिडर केलेला आहे, आणि नंतर ते रिलीज करायचं. मग हे त्याच्या मागचं थोडं बॅकग्राऊंड जर पोरांनी माहित केलं तर म्हणजे कन्फ्युजनच होणार नाही. म्हणजे असं आतमध्ये बसून जाईल, जसं 1, 2, 3 आपण म्हणतो आतमध्येच बसून गेले आपल्या मेंदूमध्ये, तसं स्ट्रक्चर थोडक्यात काय हार्टमध्ये गेलं पाहिजे. इतका कन्सेप्च्युअल स्टडी करा की एखादा क्वेश्चन कसाही विचारला तरी आपल्याला आला पाहिजे तो. म्हणजे एसए टॉस आपल्याला माहिती आहे, एकतरी येणार आहे, नाही येणार आहे, 100%. मग तो जर तुम्ही करणार आहे तर असा केला पाहिजे की मार्क जाऊ नये, नाही तर करूच नका. 2 गोष्टी आहेत. सिलेक्शन नंतर आयुष्यात काय बदल झाला, सिलेक्शनच्या अगोदर आणि सिलेक्शनच्या नंतर? सर, सर्वात मोठा बदल तर हा झाला की सिलेक्शनच्या आधी मला 1 किंवा 2 कॉल येत होते. नंतर आता मला म्हणजे कॉलेज चालू असतील सारखे, काय ना काय काम असते इकडे तिकडे, किंवा लोक सारखे विचारतात, किंवा माझ्या मताला किंमत आली. बरोबर. आजपर्यंत म्हणजे मी बोलतोय म्हणजे कोणच बोलत नाही असं काय. मग आता काय की मी बोललो म्हणजे सगळे ऐकून घेतात.
घरचे खुश झाले असतील, घरचे भरपूर एकदम खुश खुश आहेत झाले. सगळे. म्हणजे एक प्राऊड मोमेंट असेल आई वडिलांसाठी. म्हणजे आयुष्यभर काय कष्ट केलं वडिलांनी आईने ते त्यांना ते फळ त्यांचं मिळाल्यासारखं फळ वाटलं. मिळालं त्यांचं. एक गोष्ट चांगली झाली. इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स कसा होता? इंटरव्ह्यू कसा झाला 2023ला? तर 2023ला तर जास्त इंटरव्ह्यू होते, त्यामुळे ते 7 ते 5-7 मिनिटातच होतं. फास्ट मध्ये ओके, घेत ओके. होते. हां, 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 हां. त्यामुळे म्हणजे एवढं काय त्याच्यातून लोकांना म्हणजे गायडन्स मिळेल असं काय झालं नाही. त्यात फक्त एवढंच होतं की तुमचं कन्सेप्च्युअल नॉलेज त्यांनी चेक केलं, जनरल काय विचारलं नाही त्यांनी. ओके, असं काय वेगळं नाही झालं? वेगळं काय सुद्धा नाही. काहीच नाही, कुठं ओके. पॉलिटी विचारलं, ज्योग्राफी. किती आले मार्क्स? किती मार्क्स आले? मला 27 मार्क्स आले. 27 मार्क्स होते. अजून थोडेसे मार्क्स वाढले असते तर थोडा फरक, रँक इम्प्रूव्ह झाला. रँक इम्प्रूव्ह झाला असता थोडासा. क्लासचा काय फायदा झाला? हो सर, म्हणजे स्ट्रक्चरला भरपूर सर फायदा झाला. फायदा झाला. हा, म्हणजे आता तुम्हीच इंटरव्ह्यू घेताय, मीच घेतो. पण म्हणजे सर पुढे आहेत किंवा सर इंटरव्ह्यू घेतात म्हणून मी काय बोलत नाही, क्लिअर करतो. किंवा काही जणाला वाटेल की आता तुम्ही बरोबर, interview आपणच घेतलाय interview म्हणल्यावर घेतो. मी तुमच्याबद्दल चांगलं बोलतोय. नाही, आपला फ्रीली इंटरव्ह्यू आहे मला वाटतंय. म्हणजे मला असं सांगायचं की मी 2023ला क्लास लावलेला नव्हता, की मग माझी अशी परिस्थिती नव्हती की घरून पैसे देणार नाही, मला मागितल्यास दिलेस. पण मलाच कसं मागायचं काय वाटत होतं. तर अडसू सरांनी मला म्हणजे तू क्लास कर, पैसे देऊ नको अशा याच्यावर मला क्लास दिलेला होता. आणि मी स्ट्रक्चरचे SA टॉस RCC सरांकडून शिकलोय. म्हणजे सध्या जर सर, म्हणजे मी काय मोठं बोलत नाही, पण महाराष्ट्रामध्ये स्ट्रक्चरला तुमच्यापेक्षा बेस्ट कोणच नाही माझ्या माहितीनुसार. म्हणजे समोर आहे म्हणून तारीफ करत नाही मी, अजून पण क्लिअर करतोय जे खरं सांगतोय. थँक्यू. सो शुभम, खरंच तू जे हे यश मिळवलेस, खरंच अभिमानास्पद आहे. त्यामुळं फर्स्ट ऑफ ऑल तुला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि अभिनंदन तुझं. 2025ची जर तयारी करत आहेस आता तू, तर त्याच्यासाठी तुला शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुझं आता लग्न आहे 23 तारखेला. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतंय की परिस्थिती चांगली असणं, वाईट असणं ही गोष्ट एक वेगळी असते खरं तर. पण याने एक खूप चांगला डिसिजन घेतला आहे की हा कोर्ट मॅरेज करतोय. आणि मला वाटतं की हा एक बऱ्याच जणांना किंवा काय म्हणतो आपण सगळ्या समाजाला एक संदेश देतोय. तो संदेश तूच सांगावा असं मला वाटतं. म्हणजे सर मी बघितलंय समाजामध्ये की आज जे आसपासचे लोक असतील माझ्या वगैरे, की पहिलं कसं होतं, लहानपणी मला वाटायचं लग्न म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे फंक्शन असते, आनंद असतो, उत्साह असते. पण जसं जसं मी मोठा होत गेलो तेव्हा मला समजत गेलं की सर लग्न म्हणजे कर्ज असतंय, किंवा ह्याला कर्ज असतं, किंवा आसपासच्या लोकांनी जमीन विकली असेल. मग ते जर मला असं वाटतं की आपलं जे आहे ते आपण दाखवावं. बरोबर. लोकांना जास्त आम्ही लय मोठा दाखवण्यासाठी स्वतः म्हणजे शो ऑफ करू नये. आणि जर मी उद्या कोणाला म्हणायला गेलो की करू नको असं, तर माझ्याकडे पण काहीतरी पाहिजे त्याला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून सर मी ठरवलं की मी जर केलं तर मी 1-2 जणांना म्हणू शकेल की बाबा नको करू खर्च, किंवा तुझ्या पैसे ठेव आणि तुझ्या लाईफसाठी, चांगल्या लाईफसाठी, तुझ्या मुलांसाठी चांगला यूज कर त्या पैशाचा. का तर सध्याचा काळ सर तुम्हाला पण माहिती आहे खूप म्हणजे जॉब मिळणं अवघड झालं. त्यामध्ये भरपूर लोक म्हणजे वेस्ट ऑफ मनी, म्हणजे पैशाचा अतोनात खर्च करतात लोकांना. लग्नाला जो खूप खर्च होतो 10, 20, 25, 50 लाख रुपये, पण करोडो कितीतरी खर्च होतो, लक्षात घे. आणि त्या पैसे असेच खरं तर ते वाया जातात खरं तर. त्याच्यापेक्षा मला वाटते की तो जो पैसा जमा होईल त्याचा खरंच एखाद्या चांगल्या काही लोकांसाठी पण यूज होऊ शकतो त्याचा, किंवा स्वतःसाठी पण खूप चांगला यूज होऊ शकतो त्याचा. गरज कधी पडेल सांगता येत नाही. बरोबर आहे. आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी केलंच पाहिजे, त्यांना विरोध नाही. पण 100 मधले 1-2 जरी लोक असे आहेत की ज्यांची खरंच परिस्थिती नाजूक असते, बाकीच्या 98 लोकांनी केलं म्हणून त्यांना पण ते करावं लागतं. बरोबर आहे. त्यांनी 1-2 जण हे थोडंसं बदललं पाहिजे की ज्यांना असं वाटतं की बाबा नाही, आपल्याला आपली परिस्थिती बघून आपण पाऊल पुढे टाकलं पाहिजे. बरोबर आहे. मला वाटतं तुझ्या डिसिजनचा खरंच सगळ्यांनी रिस्पेक्ट करावा खरं तर. ठीक आहे. येस, थँक्यू. आणि थँक्यू सो मच IITians अकॅडमीला आणि स्वतः मला तुझा खूप प्राऊड आहे. कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये डिस्क्रिप्टिव्हमध्ये 16वा रँक मिळाला तुला. सो खरंच खूप छान. थँक्यू सो मच. सर तुम्ही पण मला इथं बोलवलं, 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल थँक्यू सो मच. IITians परिवाराचे सर्वांचे आभार मानतो. येस, थँक्यू. आणि मित्रांनो, या पॉडकास्टमधून काहीतरी मला वाटतं प्रत्येकानं काही ना काहीतरी घ्यावं आणि स्वतःच्या लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी मला वाटतं त्याचा खरंच यूज होईल, लक्षात घ्या. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू.